आंतरराष्ट्रीय बातम्या पाहूयात। अमेरिका आणि इराणमधील चर्चा पूर्णतः फिसकटली आहे। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी ही माहिती दिली आहे। 21 तास चर्चा करून देखील कोणताच तोडगा निघालेला नाही असं जेडी व्हॅन्स म्हणतात। इराणच्या काही मुद्द्यांवर सहमत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय, तर इराणला आमच्या अटी मान्य नसल्याचं जेडी व्हॅन्स यांनी सांगितलंय। Sanis, who did an amazing job and really tried to help us and the Iranians bridge the gap and get to a deal. We have been at it now for 21 hours, and we've had a number of substantive discussions with the Iranians. That's the good news. The bad news is that we have not reached an agreement. We've made very clear what our red lines are, what things we're willing to accommodate them on, and what things we're not willing to accommodate them on. And we've made that as clear as we possibly could, and they have chosen not to accept our terms. पश्चिम आशियातील तणाव वाढत असतानाच अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतील समुद्री सुरुंग हटवण्याच्या मोहिमेला शनिवारपासून सुरुवात केली, म्हणजे कालपासूनच। इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने या भागात पेरलेले सुरुंग नष्ट करून जागतिक व्यापारासाठी सुरक्षित मार्ग तयार करणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। 2 बलाढ्य युद्धनौका युद्धभूमीवर अमेरिकेच्या नौदलाच्या INS फ्रँक ई पीटरसन आणि INS मायकल मर्फी या 2 मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका या मोहिमेमध्ये सहभागी झाल्यात। या युद्धनौकांनी होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करत पर्शियन आखातात आपली उपस्थिती दर्शवली आहे। तर इराणला कोणतीही कल्पना न देताच जेडी व्हॅन्स मायदेशी रवाना झालेत। आजही चर्चा सुरू राहणार असल्याची इराणला आशा होती, पण इराण देखील आता पुढच्या टप्प्यात कोणतीच चर्चा करणार नाहीये। अमेरिकेसोबत पुढे कोणतीही चर्चा करण्यास इराण आता उत्सुक नाही। इराण आणि अमेरिकेतील युद्धबंदीची चर्चा त्यामुळे इस्लामाबादमध्ये फिसकटली आहे। अमेरिका विरुद्ध इराण हे युद्ध आता आणखी भडकणार आहे। इराणला शस्त्र पुरवल्यास चीनची देखील खैर नाही असा इशारा ट्रम्प देत आहेत। इराणला शस्त्र पुरवल्यास चीनला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा आणि अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे। अमेरिकेकडून इराणला टॅरिफची देखील धमकी दिली गेली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला देखील कडक इशारा दिलाय। चीनने जर इराणला शस्त्र विकण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम अत्यंत घातक होतील असं ट्रम्प म्हणतात। इस्लामाबादमधील इराण अमेरिका चर्चा निष्फळ ठरली तरी पाकिस्तानची मात्र बढाई सुरू आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी दोन्ही देशांचे आभार मानलेत। चर्चेसाठी विनंती मान्य करून पाकिस्तानात आल्याबद्दल त्यांनी आभार मानलेत। शस्त्रसंधी कायम राहावी अशी आमची इच्छा असल्याचंही पाकिस्तानचं म्हणणं आहे। शांतता चर्चेसाठी पाकिस्तान कायम प्रयत्न करणार, अमेरिका इराण शस्त्रसंधीचं पालन करतील अशी आशा असल्याचंही इशाक दार यांनी बोलून दाखवलंय। इराणच्या दहशतवादी राजवटीशी आम्ही लढत राहणार असं नेतन्याहू म्हणतात। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्विट करत इराणला हा इशारा दिलाय। इराणची लष्करी ताकद आता संपल्याचाही दावा नेतन्याहू करतायत। लेबनॉनमधील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे। लेबनॉनमध्ये इस्रायली तळ आणि सैनिकांना लक्ष्य करून रॉकेट, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे अनेक हल्ले केले जात आहेत। यालाच प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडूनही सातत्यानं हल्ले केले जात आहेत। लेबनॉनवर झालेल्या इस्रायली हल्ल्यांमधील मृतांची संख्या वाढून 357 इतकी झाली आहे। ती आधी 303 अशी सांगितली जात होती। या हल्ल्यात 1223 लोक जखमी झालेत। दुसरीकडे इस्रायलने दावा केलाय की त्यांनी या हल्ल्यात 180 दहशतवाद्यांना ठार केलंय। मात्र इस्रायली सैन्यानुसार त्यांनी लेबनॉनमधल्या हिजबुल्लाची 4300हून अधिक ठिकाणंही नष्ट केली आहेत, तर हिजबुल्लानं इस्रायली सैनिकांना लक्ष्य केल्याचा दावा केलाय। युद्ध सुरू होऊन 2 महिने पूर्ण होत आले तरी इराणकडे अद्याप हजारो क्षेपणास्त्र शिल्लक आहेत। अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं ही माहिती दिली आहे। इराणची संपूर्ण क्षेपणास्त्र क्षमता नष्ट झालेली नाही। इराणच्या क्षेपणास्त्रांचा आणखी वापर होण्याची शक्यता आहे। अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात इराणनं मोठ्या संख्येनं क्षेपणास्त्र वापरली असली तरीही त्यांच्याकडे अजूनही हजारो क्षेपणास्त्र शिल्लक आहेत। अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या अंदाजाचा हवाला देत वॉल स्ट्रीट जर्नलनं ही माहिती दिली आहे। युद्धापूर्वी इराणकडे सुमारे 2500 मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र होती। त्यापैकी 1000हून अधिक क्षेपणास्त्र अजूनही त्यांच्याकडे शिल्लक आहेत असा अंदाज आहे। त्यामुळे युद्धबंदी न झाल्यास त्याचा वापर होण्याची दाट शक्यता आहे।
लेबनॉनच्या पंतप्रधानांनी त्यांचा अमेरिका दौरा स्थगित केलाय. राष्ट्रीय परिस्थितीमुळे लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी आपला अमेरिका दौरा स्थगित केलाय. देशातील सध्याची परिस्थिती आणि सुरक्षा स्थिती पाहता बेरूतमध्येच राहणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा दौरा पुढील आठवड्यात नियोजित होता. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांच्यासोबत बैठका अपेक्षित होत्या. मात्र अधिकृत कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आलेली नाही. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्याकडून पाकिस्तानच्या भूमिकेचं कौतुक केलं गेलंय. इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा घडवून आणल्यामुळे त्यांनी कौतुक केलंय. खरं नेतृत्व मतभेदापेक्षा समस्या सोडवण्यावर भर देतं चर्चेचं आयोजन केल्यामुळे पाकिस्तानच्या भूमिकेचं कौतुक आहे असं विधान श्री श्री रविशंकर यांनी केलंय. त्यामुळे नव्या वादाची शक्यता नाकारता येत नाही.